नमस्कार मंडळी, सगळं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मंडळी आहे ना, पावसाळा चालू झाला आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या चॅनलवरती वॉटरफॉलचा कोणताही व्हिडिओ अजूनपर्यंत आलेला नाही आहे. सो फायनली आज आपण व्हिजिट करणार आहोत भिवपुरी वॉटरफॉलला. सो माझ्याबरोबर काही फ्रेंड्ससुद्धा आहेत. तर भिवपुरी वॉटरफॉलला येण्यासाठी ना तुम्हाला मुंबई CST वरून तुम्हाला कर्जत किंवा कोपुल जाणारी कोणतीही ट्रेन चालेल आणि तुम्हाला भिवपुरी स्टेशनला उतरायचं आहे. सो माझ्याबरोबर काही फ्रेंड्ससुद्धा आहेत. तुम्ही बघा, संकेश, नागेश, श्रुतिक आहे, जय आहे आणि कधी न येणारे आपल्याबरोबर श्रेयश आणि अविनाशसुद्धा आहेत. तर त्याच्या पुढचा प्रवास तुम्हाला या भिवपुरी वॉटरफॉलवरून कसं जायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी आहे ना, आपल्याला भिवपुरी स्टेशनला उतरल्याच्यानंतर 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून जो कर्जत साईडचा पहिला ब्रिज आहे त्या ब्रिजने खाली यायचं आहे आपल्याला. आणि खाली आल्याच्यानंतर आहे ना, समोरच आपल्याला इथे शेअरिंग ऑटो मिळतात, ज्या 20 रुपयामध्ये तुम्हाला आहे ना बेस विलेजपर्यंत सोडतात आणि तिथून पुढे 20 मिनटाचा आपल्याला ट्रेक करून आहे ना आपल्याला वॉटरफॉलपर्यंत जायचं असतं. सो चला जाऊया. आता पाणी आता नॉर्मल आहे ना, काहीच नाही. अरे उन्हात नाही मस्त वातावरण मस्त आहे. तर मंडळी आता आपण आहे ना बेस विलेजला पोहोचलो आहे. आपण गावी आहोत आणि इथून आहे ना आपल्याला हा जो रस्ता दिसतोय आपल्याला, त्या रस्त्याने आपल्याला वरती ट्रेक करायचं आहे, अजून चालत जायचं आहे. म्हणजे अजून आपल्याला 20-25 मिनिट्स लागणार आहेत वरती जाण्यासाठी. सो सकाळच्या 9:15 वाजलेत. जेवढा होईल तेवढा आपण लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आता आपण रिक्षावाल्यांना विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की सकाळी 6 वाजल्यापासून या वॉटरफॉलला पब्लिक असतं. तर आता बघूया वरती जाऊन किती पब्लिक आलं आहे ते. तर गर्दी असण्याची शक्यता आहे. सो चला, ते छोट्या काय नाही. मंडळी आहे ना, आता आपण गावातून थोडा पुढे आलो आहे, ट्रेक करतो आहे. अजून आपल्याला चालायचं आहे, अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. पण जो समोरचा नजारा दिसतो आहे ना मंडळी, पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण, मस्त ढग आलेत आणि त्यामध्ये वॉटरफॉलसुद्धा आपल्याला दिसतो आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतो आहे की नाही माहीत नाही, कारण खूप लांब आहे. पण जो समोर आम्हाला डोळ्याने जो नजारा बघायला मिळतो आहे ना, फार सुंदर असा नजारा बघायला मिळतो आहे. आपले मित्रसुद्धा आहेत. तर मंडळी थोडं आपण चालत आल्यानंतर आहे ना, इकडे एक आपल्या लॉकरसाठी जागा आहे किंवा रूमसुद्धा इकडे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपण इथून वरती आपण ट्रेक केला होता, आपण वरतून खाली आलो आता. आणि इकडे बघा पार्किंगसाठी जागा आहे. तर 2 व्हीलरसाठी तुम्हाला आहेत 50 रुपये आणि 4 व्हीलरसाठी तुम्हाला आहेत 100 रुपये पे करावे लागणार. आणि लॉकरसाठी तुम्हाला 100 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. पाण्यात जायची तयारी चालली आहे. फुल गर्दी आहे. जबरदस्त गर्दी आहे, जबरदस्त. आणि आताच पाऊस येऊन गेला आहे, तो पाणी पण थंड असणार आहे. मला माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही. सगळेच पाण्यामध्ये उतरले, तर मी पण आता पाण्यामध्ये उतरतो.
पाणी तर कमी आहे, रिक्स पण कमी आहे, पण इकडे दगड वगैरे आहेत बाजूला, तर उतरताना वगैरे खूप काळजीपूर्वक उतरा, कारण उतरताना तुमचा पाय वगैरे घसरला तर तुम्हाला दगड लागण्याची शक्यता असणार आहे. तो नागेश आणि संकेश तिकडे गेलेत. फायनली आता आपण चाललोय पाण्यामध्ये. भारी वाटतंय. खूप गर्दी आहे. पुढे बॅटरी जाम गर्दी आहे, जाम गर्दी आहे आणि पाणी पण जास्त नाही आहे. आता आपण आहे ना धबधब्याची इथे चाललो आहे आणि इथे ना आवाज येण्याची शक्यता कमी आहे. मंडळी फायनली आता आम्ही एन्जॉय करून खाली उतरलो आहे. परतीचा प्रवास करणार आहोत. फार मजा आली. वरती मस्त वॉटरफॉलमध्ये आहे ना एन्जॉय करून खाली आलो आहे आणि मस्त आता गरमागरम वडापावचा आता आस्वाद घेणार आहोत आम्ही. मस्त गरमागरम वडापाव खायची या थंडगार वातावरणामध्ये काय मजाच वेगळी आहे.